नमस्कार, मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे। सासवड येथे कीर्तनकार व प्रवचनकार यांना विविध पुरस्काराने सन्मानित। येथील अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात ट्रस्टच्या वतीने दीप प्रज्वलन करून पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन उपस्थित कीर्तनकार व प्रवचनकार यांच्या हस्ते करण्यात आले। राष्ट्रनिर्मितीच्या पवित्र कार्यात आध्यात्मिक सेवा देणाऱ्या कीर्तनकार व प्रवचनकार यांना विविध पुरस्काराने माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषदेचे सदस्य गंगाराम जगदाळे व अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी हबप मस्कू महाराज कामठे, हबप प्रवीण महाराज लोळे, हबप स्वप्नील महाराज काळाने, हबप अशोक महाराज पवार, हबप गणेश महाराज वाघोले, हबप प्रवीण महाराज शेंडकर, हबप अर्पिता महाराज अमराळे, हबप सृष्टीताई महाराज काळे जगताप, हबप अमेय महाराज शिंदे, हबप दशरथ महाराज कादबाने या कीर्तनकार व प्रवचनकारांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक, शाल व श्रीफळ देऊन माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे व अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे, जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, संदीप कटके, राजेंद्र धुमाळ, संजय निगडे, गोरख मेमाने, राजेंद्र कोलते, रोहिदास कड, चंद्रकांत कामठे, पिंटू जगदाळे, बंडूकाका जगताप, वामन कामठे, भाऊसाहेब कामठे, मारुती कामठे, विलास चव्हाण, दयानंद फरतडे, बाळासाहेब काळाने, सतीश शिंदे, शीतल चव्हाण, गणेश मेमाने, विश्वास सेंडकर, हनुमंत साळुंखे आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन निखिल जगताप यांनी करीत आहे। सासवड येथे कीर्तनकार व प्रवचनकार यांना विविध पुरस्काराने सन्मानित। अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे प्रास्ताविकात काय म्हणाले ते पहा। विविध उपक्रम, सामाजिक उपक्रम याची आपल्या समोर मांडणी आमचे सहकारी मित्र पत्रकार निखिलजी जगताप यांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे। आता ह्या संकल्पनेचं म्हणजे ही सुरुवात कशी झाली महाराज, मी सांगू इच्छितो। आपले पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि आम्ही सहज आणि आमचे सहकारी आहेत, सर्व सहकारी जे आपले बसले आहेत व्यासपीठावर आणि समोर उपस्थित मान्यवरांच्या पैकी आम्ही बसल्यानंतर एक अशी चर्चा निघाली की बाबा ठीक आहे, आपण नेहमीच विविध कार्यक्रमाला उपक्रमाला जातो तेव्हा समाजाचं प्रबोधन करण्याचं एक मोठं कार्य आणि त्याच पद्धतीने नवीन पिढी घडवण्याचं एक प्रामाणिक प्रयत्न आणि त्यांचं एक जे काही चांगल्या पद्धतीने समाजाला देणं लागतं अशा पद्धतीने सर्वच हरिभक्त परायण महाराजांचं एक मोठं मोलाचं योगदान आपल्यासारख्या ह्या समाजात आपण सर्वजण त्या ठिकाणी घेत असतो। म्हणून कुठं ना कुठं आपलंही त्यांचं एक देणं लागतं। ह्या कर्तव्याने आमची चर्चा अशी झाली की आपण खरंच एक चांगल्या पद्धतीने एक उपक्रम घेऊया जेणेकरून ह्या समाजातील जे नामांकित व्यक्ती आहेत, जे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उद्याची दिशा देणारं एक व्यक्तिमत्व असे असतात, त्यांचा सत्कार समारंभ आपण त्या ठिकाणी करूया। म्हणून खरं तर ह्या आजच्या कार्यक्रमाचं औचित्य आज आपण त्या ठिकाणी साधतोय। खरं मी अजून एक सांगू इच्छितो की माझे आजोबा कैलासवासी आबासाहेब कृष्णाजी टेकवडे व आमच्या आजी कैलासवासी अनुसया आबासाहेब टेकवडे हे माळकरी, दोघेही माळकरी होते। आमच्या आजोबांनी अनेक वेळा वारीची देखील वारीत देखील चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलाय आणि दोघंही माळकरी असल्यामुळं भाऊंवरती असलेले संस्कार आज आमची तिसरी पिढी किंवा आमच्या संपूर्ण टेकवडे परिवारावरती एक चांगल्या पद्धतीने एक सुसंस्कृत पद्धतीने जे संस्कार मिळाले त्यातनं खूप काही शिकण्यासारखं झालं आणि त्याच गोष्टीला अनुसरून आम्ही एक त्या ठिकाणी ठरवलं की ठीक आहे, आपल्याला चांगल्या पद्धतीने हा उपक्रम आपण यशस्वीरित्या करूया। बोलायचं झालं तर खूप काही आहे। आता ह्या अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जसं निखिलजींनी सांगितलं की कोविड काळ महाराज आपण खूप अटीतटीने सगळ्यांनी त्या ठिकाणी फेस काढला। आज काही मान्यवर आपल्यात नाहीयेत जे खूप त्यांनी समाजाचं चांगल्या पद्धतीने काम केलं होतं, पण अचानक आकस्मिकपणे त्यांना आपल्याकडे निघून जावं लागलं। अशा ह्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जाता आपण संस्थेच्या माध्यमातून मग
विद्यार्थी असतील त्यांच्या शिक्षणासाठी चांगल्या पद्धतीने आपण एक सहकार्य करत असतो. त्यांच्या युनिफॉर्मसाठी म्हणा किंवा त्यांच्या शालेय साहित्यासाठी करत असतो. जे काही खरंच समाजातील काही घटक असतात जे काही जेन्युअनली आर्थिकरित्या दुर्बल असतात, परंतु त्यांना हॉस्पिटलमध्ये अचानकपणे काही मदत लागत असते, त्याही दृष्टिकोनातून आपण एक समिती बनवली महाराष्ट्र. त्या समितीला जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींची मागणी करतो आणि हे सत्यता पडताळून त्या जेन्युइन पेशंट्सला देखील चांगल्या पद्धतीने मदतीचा हात आणि कर्तव्य म्हणून आपण आपली भावना ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बजावत असतो. पुढे जाऊन आपण समाजाच्या हितासाठी नवीन पिढी घडवण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे खेळ उपक्रम हे आपण सातत्याने अनेक प्लॅटफॉर्म मध्ये घेत असतो. कातबारी महाराजांना माहिती आहे, खळदमध्ये अनेक क्रिकेटचे टुर्नामेंट महाराजांच्याच शुभ हस्ते आम्ही त्या ठिकाणी केले आणि इतरही ठिकाणी निश्चितच सगळेजण साक्षीदार आहेत. तर मी सर्वप्रथम पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व मान्यवरांचे विशेष करून आज बघा, आज शनिवार आहे, महत्वाचा दिवस आहे, परंतु जे काही कमी कालावधीत आम्ही आपल्या पुरंदर तालुक्यातील सगळेच नामांकित महाराजांना आम्ही संपर्क केला, त्यांना विनंती केली की आपला याच्यातील सन्मान आम्हाला करायचा आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने संधी द्या, तुमचा पूर्ण वेळ आम्हाला त्या ठिकाणी हवा आहे. आणि आमच्या केलेल्या मागणीला विनंतीला व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच महाराजांचं मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. च्या वतीने दीप प्रज्वलन करून पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन उपस्थित कीर्तनकार व प्रवचनकार यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रनिर्मितीच्या पवित्र कार्यात आध्यात्मिक सेवा देणाऱ्या कीर्तनकार व प्रवचनकार यांना विविध पुरस्काराने माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषदेचे सदस्य गंगाराम जगदाळे व अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी हबप मस्कू महाराज कामठे, हबप प्रवीण महाराज लोळे, हबप स्वप्नील महाराज काळाने, हबप अशोक महाराज पवार, हबप गणेश महाराज वाघोले, हबप प्रवीण महाराज शेंडकर, हबप अर्पिता महाराज अमराळे, हबप सृष्टीताई महाराज काळे जगताप, हबप अमेय महाराज शिंदे, हबप दशरथ महाराज कातबाने या कीर्तनकार व प्रवचनकारांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक, शाल व श्रीफळ देऊन माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे व अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे, जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, संदीप कटके, राजेंद्र धुमाळ, संजय निगडे, गोरख मेमाने, राजेंद्र कोलते, रोहिदास कड, चंद्रकांत कामठे, पिंटू जगदाळे, बंडूकाका जगताप, वामन कामठे, भाऊसाहेब कामठे, मारुती कामठे, विलास चव्हाण, दयानंद फरतडे, बाळासाहेब काळाने, सतीश शिंदे, शीतल चव्हाण, गणेश मेमाने, विश्वास सेंडकर, हनुमंत साळुंखे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निखिल जगताप यांनी केले, तर आभार कृषीभूषण पुरस्कारार्थी महेश शेंडकर यांनी मानले. माजी आमदार अशोक टेकवडे काय म्हणाले ते पहा. म्हणजे कुठून कसं त्याच्यामध्ये एकदा डोक्यामध्ये असेल आणि मनामध्ये त्या ठिकाणी तशा प्रकारची भावना असेल तर मनुष्य त्या ठिकाणी त्या पद्धतीने पुढे जातो आणि अशा पद्धतीनं सगळ्या पदव्या घेऊन आता ते त्या ठिकाणी महाराज झाले. ही गोष्ट खरी आहे. सरपंचाला म्हणजे हे आहे, म्हणजे कालमर्यादा आहे, काय शासकीय माणसाला निवृत्ती आहे. आता कारभारी महाराजांना कशाचीच नाही निवृत्ती, आता कायमचे महाराज त्याच्यामध्ये झाले. अशा पद्धतीनं आमच्यातला एक सहकारी एक त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळात ते त्या पद्धतीने काम करताना आज चांगल्या याच्यावरती आले. आम्ही महाराज शिंदेचं आम्ही त्या ठिकाणी ऐकलं, खूप त्याच्यामध्ये चांगलं ऐकलं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर निश्चितपणे असं वाटतं, मी एकच सांगेन की आपण सगळेजण इथं आलो, आपला त्याच्यामध्ये हा सत्कार समारंभ झाला. पण आता याच्यामध्ये आपण जसं तुमचं आमच्या गंगारामांचं दायित्व खूप चांगलं आहे, ते ज्याला खरंच गरज आहे त्याला त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतो. मी आज हे सांगू इच्छितो की हा ट्रस्ट आम्ही त्या ठिकाणी मोठा वाढवत चाललोय आणि उद्याच्या काळामध्ये नुसता सत्कार समारंभापुरतं मर्यादित नाही, उद्या
या सगळ्यांच्या बरोबर तालुक्यामध्ये संप्रदायामध्ये काम करणारे जेवढी लोक काम करतात त्यांना उद्याच्या काळामध्ये जे काही त्यांना आवश्यक असेल ते सहकार्य ज्यावेळेला लागेल त्यावेळेला अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट सहकार्य करायचं आहे. ते सहकार्य करायला आहे, आजारपणातला असेल किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातला असेल किंवा त्याच्यामध्ये जे कारण शेवटी आम्ही करतोय हल्लीच्या काळामध्ये पुन्हा आता हॉस्पिटलचा बिलाचा प्रश्न आला, आम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या डॉक्टरला सांगतो बा किती रुपयाचा प्रश्न आहे, 40,000 रुपयाचा. ठीक आहे, आम्ही आमच्या संस्थेकडून 15,000 रुपये पाठवतोय, तुम्ही तुमचे 15,000 कमी करा आणि हा विषय संपून टाका. तो डॉक्टर मी खुश होतो दादा. डॉक्टर काय म्हणतो हे मला पटलं तर दुसरं आमच्याच खांद्यावर बंदूक ठेवायचे निवडून द्यायचे, त्यांचे पैसे कमी करणार म्हणजे आम्ही कडून करणार. आणि अशा पद्धतीने आम्ही एक सहकार्याची भूमिका म्हणून चाललोय. त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचं कॉलेज असलं, कॉलेजला आम्ही काय सांगतो त्या काय त्या विद्यार्थ्याची अडचणी काय नाही, ते 25,000 रुपये फी देऊ शकत नाही ना. ठीक आहे, आम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 15,000 रुपये पाठवतो, तुम्ही 10,000 रुपये कमी करा, हा विषय समजून टाका. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पुढे चाललेलं असताना मी आपल्याला शब्द देतो की भविष्यामध्ये आपल्याकडे संप्रदायामध्ये काम करणाऱ्या तालुक्यामध्ये जी मान्यवर आहेत त्यांच्या या सगळ्या गोष्टींमधून त्या ठिकाणी आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करूया. उद्याच्या काळामध्ये आणखी काही गोष्टी पुढे जात असताना आपण सगळेजण पुरंदरचं नावलौकिक वाढवण्याचं काम करताय. कारण शेवटी पुरंदरमध्ये अशा प्रकारची एक संप्रदायातली फळी आणि मजबूत फळी त्या ठिकाणी तयार होते. नुसती फळी तयार होत नाही, तो पुढे संपूर्ण त्या ठिकाणी अशा प्रकारचा एक मोठा वज्रगड त्याच्यामध्ये या नवीन पिढीच्या माध्यमातून तयार होतोय. आणि म्हणून त्याच्यामध्ये आमचे गंगाराम दादा मुद्दाम या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या ठिकाणी आमचे आता बापू आले समोर, त्या ठिकाणी फडतरे बापू ज्यांचा मगाशी उल्लेख त्या ठिकाणी कोणतरी केला की आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख आपण केला. हो, तुम्हीच केला त्याच्यामध्ये. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बरेचसे लोक बंडू बाबा जगताप, पिंटू दलगाडे, माधवराव शिंकर, दत्तानाना बोगले, आमचे पत्रकार इतिमाने बाळासाहेब कळाने असतील, सुदर्शन कळाने असतील, आमचे चंद्रकांतजी कामठे मागाशी येऊन गेले, मोहित फडतरे असतील, वेदाराव कड असतील, आमचे त्या ठिकाणी मंगेशजी घोणे ट्रस्टचे जिल्हा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, ग्रीन ट्रस्ट अध्यक्ष त्या ठिकाणी राजेंद्र धुमाळ आहेत, आमचे त्या ठिकाणी गोरख भाऊ मेहमान आहेत, संतोष गायकवाड आहेत, दत्ता भामे आहेत, मारुती रांडे आहेत, राजेंद्र बापू जगताप आहेत, घाटे सर आहेत, दत्ता जाधव आहेत, राजेंद्र कोलते आहेत, संजय माने आहेत, राहुल यादव आहेत, नाजेरकर भाऊ आहेत, आमचे पलीकडे त्या ठिकाणी संतोष नाना टेकवाडे बसलेत, आमचे त्या ठिकाणी भाऊसाहेब कामटे आहेत, आमचे गणेशराव मेहमाने आहेत, सगळेच अमोल जगताप आहेत, शंकर पाटील आहेत, आमचे सतीश शिंदे आहेत. हे सगळी मंडळी मान्यवर मंडळी. अजून त्याच्यामध्ये समोर आमचे खरं तर आमच्यावरती प्रेम करणारे बापू महाराज खेडेकर बसते. त्यांना मागाशी म्हटलं आम्ही वरती आपण त्या ठिकाणी काही मंचावरती आले नाही, आमचे बापू बसलेत. आमच्या त्या ठिकाणी आता कीर्तनकार आमच्या शिंदेताई या ठिकाणी आलेत, साईराजने आपल्याला त्या ठिकाणी हे केलं, आमचं सोमनाथ यासमोर बसलेले अनेक मान्यवर. तर हे सगळे त्याच्यामध्ये आपण सगळेजण आलात. जाता तर एकच सांगेल, वेळ आपला झालेला आहे, आपल्या सगळ्यांना जेवण करायचंय, जेवणाची सगळी तयारी समोर झालेली आहे, आपण सगळेजण एकत्रित जेवण करूया. जाता तर एकच सांगेल महाराजांना, कारण मी आभार मानण्यासाठी उभा आहे, मी भाषण करण्यासाठी अजिबात उभा नाही. की मी माझ्या गावामध्ये लहानपणी त्याच्यामध्ये ज्या वेळेला 3री-4थीला आम्ही शिकत होतो, तर 4थीला शिकत असताना त्यावेळेला नाजर धरण झालं नव्हतं आणि करा नदी अशी व्हायची त्याच्यामध्ये. नंतर त्याच्यामध्ये जानेवारीमध्ये करा नदीचं वाहनं बंद व्हायचं आणि मग फेब्रुवारी-मार्च मध्ये त्याच्यामध्ये बापू डबकी व्हायची सगळे तयार लोक. पाणी पाण्याचा शोध घ्यायचे तेव्हा असे काही हातपंप नव्हते किंवा मोटर नव्हत्या. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 1967-68 सालची. आणि मग आमचे सकाळी सगळे घरातले वडील घरी उठायचे आणि त्या ठिकाणी दादा ते कावडी घ्यायचे आणि कावड घेऊन त्याच्यामध्ये नदीला जायचे, ते पाणी भरायला सुरुवात करायचे. त्यावेळेस तो जो ढवरा असायचा तो दोघं ठिकाणी पाणी भरलं की ते सगळं पाणी त्याच्यामध्ये गढूळ होऊन जायचं. पाणी गढूळ होऊन जायचं. नंतर त्याच्यामध्ये मग 3-4 ढवरे असायचे, लोक जे पहिले जायचे ते पाणी भरून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये आमच्या माता बहिणी त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी जायचे तिथं, त्यावेळेस ते पाणी स्वच्छ झालेलं असायचं. त्याच्यानंतर ते कपडे धुवून घ्यायचे, पाणी परत गढूळ झालेलं असायचं. नंतर गुरं आपली दुपारची पाणी प्यायला तिथे जायची, पाणी स्वच्छ झालेलं असायचं. परत ते गुरं पाणी प्यायची. मग हे कोण करत होतं काम, तर हे कोणतरी पान निवडले त्याच्यामध्ये ते पान निवडायचं काम करत होते आणि अख्खं गाव त्याच्यामध्ये त्या ढवऱ्यावरती त्या ठिकाणी चाललेलं असायचं. आज
तुमचा माझा महाराष्ट्र जो चाललेला आहे ना, त्या सगळ्या आपण ऐकतो, ह्याला फसव त्याला फसव, त्याची दाबाडी रोज पेपरला, रोज टीव्हीवरती बातमी आहे, ह्याचं 2 लाखाचं काय नुकसान झालं, त्याचं 2 कोटीचं. पण त्याच्यातून सुद्धा हे जे त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या तुमच्या आमच्या घरातल्या माणसांची मन निवडायचं काम कोण करत असेल तर हे महाराज मंडळी हे काम त्या ठिकाणी करतात. हे मला ते लहानपणी जे दिसलं ते मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की आमची मनं निवडायचं काम ते त्या ठिकाणी आपण सगळेजण करता येत आहे. म्हणून त्याच्यामध्ये खूप धन्यता वाटली, आम्ही सगळे धन्य झालो की आपण सगळेजण आला. सगळ्यात महत्वाचं परत 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्या 10 लोकांची आम्ही निवड केली ते 10च्या 10 लोक आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. हे आमच्या ठिकाणी आम्हाला ठिकाणी मिळालं. भविष्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्यासाठी शेवटी जगात पैसेवाले खूप आहेत. आपण बघतो की त्याच्यामध्ये समजा एखादा मनुष्य म्हणतो जिजोरीमध्ये आमची ही 4 माणसं खूप पैसेवाले आहेत, सासवड नाक्यावर लोक म्हणतात ही 25 माणसं खूप पैसेवाले आहेत, हडपसरला गेलो लोक म्हणतात 100 माणसं खूप पैसेवाले आहेत, पुण्यात गेलं तर आणखीन आकडा वाढतो, दादा मुंबईत गेलं तर आणखीन आकडा वाढतो, त्याच्यात दिल्लीत गेलं तर आणखीन आकडा वाढतो, आणि दिल्लीच्या पुढं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशात गेलं की आणखीन आकडा वाढतो, आणि अमेरिकेत गेलं तर सगळ्यात मोठा आकडा तयार होतो. तर त्या आकड्यापेक्षा तुमचा त्या ठिकाणी संप्रदायातला आकडा आमच्यासाठी खूप महत्वाचा, खूप महत्वाचा आणि आम्हाला खूप 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 दिशा देणार आहे. तर शेवटी आम्ही लोक सगळे चालवतो, तुम्ही त्याच्यामध्ये संप्रदायामध्ये पुढे चाललाय. आम्ही त्याच्यामध्ये लोकांना, गोरगरीब सामान्य माणसाला, कष्टकरी माणसाला ज्यावेळेला तो येईल आमच्यापाशी त्यावेळेला ठेवीदारांचा पैसा त्यांना त्या ठिकाणी देणं आणि त्याच्यातून त्या ठिकाणी आमच्या 500 लोकांचं कामगारांची संस्था चालवणं हे आम्ही काम करत असताना आमची जशी तारेवरची कसरत असते त्याच्यापेक्षा पुढची तुमची तारेवरची सगळी कसरत असते. घर सांभाळायचंय, दार सांभाळायचंय, लोक सांभाळायच्या, वेळ दिलेली सांभाळायच्या, आणि या सगळ्या गडबडीतनं आपण आपल्या वाणीतून आम्हा सगळ्यांना जे उपकृत केलं त्याबद्दल पुन्हा त्या ठिकाणी आपले लाख लाख आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या तालुक्यातील महाराजांचा सन्मान सोहळा या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते ठेवलेला आहे ते आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अशोकभाऊ टेकोडे, आणि ज्यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम पुढे आला ते आपले सगळ्यांचे युवा नेते अजिंक्यभैया टेकोडे. या ठिकाणी उपस्थित असलेले बंडू काका जगताप असतील, वामन भाऊ शंकर असतील, पिंटू शेठ जगदाळे असतील, गोरखजी मेवाने असतील, त्याचबरोबर सुदर्शनजी कुदळे. आदरणीय व्यासपीठच म्हणतो, कारण तुम्ही बऱ्याच वेळापासून कार्यक्रमामध्ये आम्ही उशीर आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे खरंच कोण ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवतं, कोण वेगळं काय 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 बांगडी करत असतं, परंतु अजिंक्यबाई यांच्या डोक्यात ही जी संकल्पना आली ती त्या संकल्पनेचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच असणार आहे. कारण बऱ्याचशा वेळा लोक जमा होण्यासाठी बरेच जण काय काय आयडिया करत असतात. कुठली तरी ती पाटील काय तिचं नाव तिला बोलवतं, कुणाला काय करतं, परंतु जे समाजाला दिशा देण्याचं काम करतायत रात्रंदिवस जागून आपल्या प्रवचनातून कीर्तनातून जे वाया चाललेले आहेत त्या व्यक्तींना जागेवर कसं येईल त्यांना समजून सांगायचं काम करत असतात. आणि अशा व्यक्तींचं कौतुक करणं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणं हे आज भाऊ तुम्ही त्या ठिकाणी काम हाती घेतलं ते अतिशय कौतुकास्पद आहे. संत महाराजांनी आता मस्को महाराजांनी सांगितलं, या ठिकाणी लोळे महाराज बसलेले आहेत, आपले कारभाने महाराज बसलेले आहेत. आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये बसायचो त्यावेळेस स्वप्नील महाराज त्या ठिकाणी येऊन बसायचे सोमानंद वगैरे, आणि सांगायचे आज इकडं प्रवचनाला गेलो, तिकडं प्रवचनाला गेलो. आता मस्को महाराजांनी जसं सांगितलं की
गावामध्ये कार्यक्रम करत असताना कुठल्याही पाकिटाची कुठल्याही याची अपेक्षा केली नाही. मग हे मजकूर महाराजांनी सांगितलं त्याच पद्धतीनं काही वर्षापूर्वी हे स्वप्नील महाराज काळाने आपल्या ऑफिसमध्ये कायम बसलेले असायचे दोघं. कुठं कार्यक्रम केला की कार्यक्रम संपला की आपल्या तिथं ऑफिसमध्ये येऊन बसायचे. कधी कधी तिथंच त्यांचा मुक्काम असायचा दोघांचा. मग त्यांना विचारायचो तिथं आता आज पिसावले गेले प्रवचनाला किती पैसे मिळाले, तर म्हटले मिळाले 2000. मग काय केलं, काय त्या पैशाचं काय नियोजन केलं? काय म्हटलं तिथं एक शाळेत आम्हाला हाका मारली. मग त्या शिक्षकांनी सांगितलं अशी अशी शाळेत अडचण आहे असं आहे काय. म्हणले ते 2000 रुपये तिथं देऊन टाकले. म्हणजे हरकत नाही, तुमचा उद्योग चांगला आहे, परंतु हे सगळं तुम्ही करा. 2000 रुपये मिळाले तुम्ही लगेच देऊन टाकले, पण आज तुम्ही इथं मुक्काम करताय, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय याच्यात मुक्काम करताय. आज तुमच्याकडे गाडी नाही, घोडा नाही, म्हणजे वेल सेटल झालेलं तुम्ही अजिबात नाही. तुम्ही काम चांगलं हातामध्ये घेतलंय, तुम्ही काम चांगलं हातात घेतलंय, तर तुम्ही असे पैसे कमवल्याच्या नंतर मग तुम्ही शिल्लक राहिलेल्या पैशातून तुम्ही हे दान धर्म किंवा कुणाला मदत करायचं निश्चितपणे करा. पण आता थोडं थांबा. तर ते हा म्हणायचे, हसायचे. परत 4-8 दिवसांनी त्यांना विचारलं तर ते त्यांचं तसंच चालू असायचं. परंतु एक परमेश्वराची कृपा अशी असते की असं हे सगळं करत असताना, वाटत असताना परमेश्वर पण कुठेतरी पाठीमागे उभा राहत असतो. मग स्वप्नील महाराजांना ती कल्पना आली की वारकरी शाळा त्या ठिकाणी काढायची, आणि त्यांनी त्या ठिकाणी आंबोडीला वारकरी शाळा सुरुवात केली. परंतु त्यांचं ते सगळं वैभव बघून ते मालक का काही इतर त्यांचे पार्टनर आहेत ना, म्हणजे मला वाटलं इतर ठिकाणी पार्टनर जमती करत असतील, वारकऱ्यांच्या मंडळीमध्ये करतात. हे स्वप्नील महाराजांच्या बाबतीत लक्षात आलं की त्यांच्या एका पार्टनरनीच मालकाला सांगितलं ह्याच्यातले पैसे राहतात, हे आपणच करू, यांना द्या. परंतु परमेश्वरांना लगेच तिथं दुसऱ्या व्यक्ती त्या ठिकाणी तयार केला. त्यांची सगळी शाळा त्या ठिकाणी उभी केली, आणि आज मला वाटतं 100च्या पेक्षा जास्त मुलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत. ही लहान लहान मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने प्रवचन कीर्तन करतायत.